ते डॉक्टर कार्यकरांचं सॉफ्टवेअर उघडेपर्यंत मी तुम्हाला हे दाखवतो. ट्रू ॲस्ट्रॉलॉजी प्रो सॉफ्टवेअर आहे. 5.8.2 असं वरती दिसतंय बघा. तर याच्यामध्ये खूप मायन्यूट कॅल्क्युलेशन आहेत आणि बरेच फीचर याच्यात दिलेले. म्हणजे कृष्णमूर्ती पद्धती करता ज्यांना खूप डिटेल अभ्यास करायचा असेल, सूक्ष्म अगदी बघायचा असेल आणि रिसर्च लेवलला जे काम करतात, तर त्यांच्यासाठी हे सॉफ्टवेअर चांगलं आहे. त्याच्यामध्ये बघा वरती फाईल मेन्यू आहे. फाईल मेन्यू मध्ये न्यू चार्ट, न्यू होरारे किंवा नेटल म्हणजे जन्मकुंडली किंवा प्रश्न कुंडली दोन्ही करता येतं. इन्स्टंट प्रश्न चार्ट आहे. ओपन एडिट डिलीट हे आहे. याच्यामध्ये व्ह्यू मध्ये ट्रान्झिट चार्ट आहे. प्लॅनेट ॲज असेंडंट चार्ट, वेस्टर्न सिंगल आहे, वेस्टर्न बाय चार्ट आहे, ट्राय चार्ट आहेत, सोलार वगैरे ते सगळं त्यात घेतलेलं आहे. आणि वैदिक 16 चार्ट आपले षोडश वर्ग कुंडली, कस्पल डिव्हिजन चार्ट, वेगवेगळे चार्ट याच्यात आहेत. टूल्स मध्ये रिअल टाइम चार्ट डिस्प्ले आहे, बॅकअप वगैरे या गोष्टी आहेत तिथे. पंचांग, एफेमेरीज, रेट्रोगेशन ऑफ प्लॅनेट, वक्री ग्रह, लग्न ट्रान्झिट इन साइन अँड स्टार आहे. हॉरोस्कोप मॅचिंग पण याच्यात दिलेलं आहे. असे फीचर त्याच्यात. हे सॉफ्टवेअर पूर्वी डोंगलवर आलं होतं. डोंगल आणि सीडीचे द्यायचे, पण नंतर त्यांना काही टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळे आता ते ऍक्टिव्हेशन कीवरच द्यायला लागले. तर त्याच्यापैकी काही कीज आहेत माझ्याकडे पूर्वीच्या डोंगल सुद्धा. तर जुने ज्यांच्याकडे डोंगल आहेत त्यांना ते देता येत अजूनही सपोर्ट, किंवा मग कोणाला कन्वर्ट करायचं असेल तर ते डोंगल वापस घेऊन ऍक्टिव्हेशन वाला देत आहेत सॉफ्टवेअर. आयनांश आहे इथं, झोडियाक पॉइंट. आयनांश तुम्ही कोणतेही टाकू शकता मनाने आपल्या, किंवा त्याच्यात बरेचसे आहेत ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. डेट कॅल्क्युलेटर आहे, घटीपळ कॅल्क्युलेटर आहे, सिड्रल टाइम कॅल्क्युलेटर याच्यात दिलेले युटिलिटीज मध्ये. शो सब टेबल दिलेला आहे. होरा, ल्युमिनरीज, रायझिंग, सेटिंग म्हणजे त्या ग्रहाची जे असती रश्मी वगैरे त्याच्यात ते दाखवलेले आहे. तर याच्यामध्ये आपण सध्या ही उघडलेलीच आहे कुंडली, प्रश्न कुंडली. तर इथे पहिल्या स्क्रीनवर बघा प्लॅनेटरी पोझिशन आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे टेबल्स आहेत. बेसिक डिटेल आहे टाकलेले, त्याच्यानंतर कस्पल इंटरलिंक्स आहे, हे प्रत्येक भाव वगैरे दिलेले, सबलॉर्ड कस. हे पूर्वी आपण असे टेबल हाताने सोडवायचो, असे टेबल मांडून प्रश्न सोडवत होतो. रोटेट चार्ट आहे, आपल्याला रोटेट करता येतं ज्या भावाला पाहिजे त्या भावाला. इथे प्रत्येक भावाचे नंबर टाकून दिलेले 1 ते 12 पर्यंत. समजा ज्या भावाचा प्रश्न असेल, समजा पंचम स्थानाचा प्रश्न असेल तर मग त्याला आपल्याला रोटेट करता येतो, तो भाव रोटेट. आणि ते प्रिंट, प्रिव्ह्यू हे सगळे ऑप्शन इथे दिलेले आहेत रोटेटेड चार्टचे. त्याचा एक वेगळा सेक्शन केला. एक कस्पल इंटरलिंक आहे, बेसिक डेटा आणि चार्ट डिटेल्स आहेत. राशी कुंडली आहे, ही भाव कुंडली आहे.
न्यू नेटल आणि होरारे हा 2 ऑप्शन आहे. इन्स्टंट प्रश्न कुंडली ही दाखवत होतो की लगेच त्यावेळेची प्रश्न कुंडली आली. ट्रान्झिट चार्ट आहे गोचर. हे तिने वेगळी विंडो उघडली, म्हणजे ही तुम्हाला मूव्ह करता येते किंवा नको असली तर नंतर बंद करता येते. प्रिंट, प्रिव्ह्यू, एक्सपोर्ट पीडीएफ आहे, याची पीडीएफ तुम्ही बनवू शकता. एक्सपोर्ट टू वर्ड सुद्धा आहे, तुम्हाला वर्ड मध्ये सुद्धा घेतो. ही डेट इथे आपल्याला चेंज करता येते. पुढचं घेता येतं. त्याला ओके केलं की तो वर्डला तुम्हाला एक्सपोर्ट घेऊन जातो. इथे कोणती वेळ आपण टाकू शकतो आणि त्याला कॅल्क्युलेट करता येतं इथे. वर्डला तो एक्सपोर्ट करतोय. हे एक्सपोर्ट करताना ते हँग झालंय, मी त्याला एकदा रिस्टार्ट करतो.
आज जे आपण सॉफ्टवेअर दाखवणार होतो त्याचा थोडा प्रॉब्लेम आहे, मला ते रिइन्स्टॉल करावं लागेल. तर तुम्हाला आधीच्या पैकी कोणतं सॉफ्टवेअर बघण्याची इच्छा आहे का कोणाला? म्हणजे कोणी पाराशर बघायच्या वेळेस नसेल किंवा कोणी आपण ॲस्ट्रो ऑफिस दाखवलं त्यावेळेस नसेल, काही लोक आहेत तर त्यांनी सांगावं. कार्यकर कृष्णमूर्ती आजच्या ऐवजी हे उद्या दाखवतो मी सॉफ्टवेअर. नाही कार्यकर्ते पाराशर दाखवा सर. हॅलो, पाराशर दाखवा. पाराशर दाखवा. हॅलो, हा सर, पाराशर दाखवा ना. पाराशर दाखवू. कोणतं छोटं व्हर्जन की प्रोफेशनल व्हर्जन दाखवू? हॅलो, तुम्हाला पर्सनल एडिशन बघायचं की प्रोफेशनल? आवाज नाही येत तुमचा. हॅलो सर, प्रोफेसर दाखवा ना. हा, प्रोफेशनल. हा, ओके, थँक्यू. हॅलो, नमस्कार. हा, बोला. हो हो, नंतर फोन करा. काही काम होतं का? आईशी बोल ना तुम्ही. आईला करा तिच्या मोबाईल. हे पाराशर लाईट ओपन झालेलं आहे. पहिला स्क्रीन येतो असं, त्याच्यावर वाराचा जो स्वामी आहे त्याचा फोटो दिसतो आपल्याला, आणि जे गोचर ग्रह आहेत ते मागे दिसतात कुंडलीमध्ये. थोडेसे वॉटरमार्क टाईप आहे मागे कुंडली. नक्षत्र चक्र आहे मध्ये, अगदी बाहेरून राशी आहे आणि मध्ये ग्रह दिलेले आहे. फाईल मध्ये जाऊन आपण न्यू कुंडली, आधी सेव्ह केलेल्या कुंडल्यापैकी ओपन करू शकतो. फाईल मॅनेजर मध्ये जाऊ शकतो आणि सगळे फीचर्स आहेत. आपण रिसेंटली ओपन केलेल्या याच्यात कुंडल्या दिसतात. ही आपण एक कुंडली ओपन केलेली. सगळ्यांना आवाज येतोय का माझा? हो, येतोय. दिसत नाही सर, स्क्रीन नाही दिसत आहे. हा, फक्त स्क्रीन दिसत नाही सर. स्क्रीन नाही दिसत आहे का? शेअर केलंय पण मी. अपीयर व्हायला थोडा वेळ घेतो तो. दिसलाय का? हा, दिसायला लागलं. आमच्याकडे नाही दिसत अजून. नाही, शेअरिंग म्हणजे स्क्रीन दिसते, ब्लॅक कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम असतो, थोडा वेळ लागू शकतो. तर मी स्लो घेतोय, तुम्हाला कळेल मी काय सांगतो. नाही दिसत आहे. त्याच्यामुळे मी थोडस स्लो सांगतो, कारण मला माहिती आहे मला थोडा वेळ लागतो. प्रोफेशनल मधलं म्हणजे कृष्णमूर्ती बघता येते का त्याच्यामध्ये? हे पाराशर लाईट जे आहे ना, त्याच्यामध्ये कृष्णमूर्ती पद्धतीचं थोडीशी कमी पानं आहेत. नाही, लाईट नाही, प्रोफेशनल मध्ये.
नाही प्रोफेशनल जरी असलं ना तरी हा. ह्या पाराशर लाईटच्या कोणत्याही व्हर्जन मध्ये कृष्णमूर्तीचा भाग थोडासा कमीच आहे. हो हो. त्याच्यामुळे तुम्हाला कृष्णमूर्तीसाठी हे जास्त सुटेबल नाहीये सॉफ्टवेअर. असू द्या, सगळ्यात चांगलं कृष्णमूर्तीसाठी सगळ्यात चांगलं कुठलं आहे? कृष्णमूर्तीसाठी तुम्हाला ॲस्ट्रो ऑफिस चांगलं आहे, पण काही लोकांना कार्यकरांचं आवडतं, डॉक्टर कार्यकरांचं, जे प्युअर कृष्णमूर्तीच करतात फक्त, तर त्यांना कार्यकरांचं आवडेल सॉफ्टवेअर. पण ज्यांना थोडं दोन्ही करायचंय, पारंपरिक आणि केपी, तर ते लोक प्रेफर करतात की ॲस्ट्रो ऑफिस घ्यावं किंवा किस्मत घ्यावं असं आहे. अच्छा. किस्मत मध्ये थोडं कमी पडतंय का? किस्मत किस्मत 9,000 रुपयाचं आहे. नाही त्यात ॲस्ट्रो आणि ॲस्ट्रो ऑफिस केपी त्याच्यात आहे ना, पण काही फीचर्स त्याच्यात नाहीये. ॲस्ट्रो ऑफिस ॲस्ट्रो ऑफिसची काय प्राइस आहे? 18,000. अच्छा. तर आता हा जो स्क्रीन उघडलेला आहे ना पहिला, याच्यावर बघा तुम्ही बर्थ चार्ट दिलेला आहे 1 नंबर. तर याला आपण जर पेज डाऊन ऑप्शन स्क्रीन दिसत नाहीये सर, स्क्रीन दिसत नाहीये काहीच. मी परत एकदा शेअर करतो बंद करून. ओके चालेल. दिसतोय का आता? नाही सर, स्क्रीनवर काहीच दिसत नाहीये सर. बरोबर, मी एकदा परत शेअर करतो. आता सांगा, दिसतंय? हो आता दिसतोय. इथे जे आहे ना, हे बर्थ चार्ट लिहिलेलं आहे ना, असे हे स्क्रीन आहे, तिथे असे वर्कशीट दिलेले. तर त्याला आपण पेज अप किंवा पेज डाऊन करून त्याचा वापर करू शकतो. असा 3 नंबर आलं, तर मग आपल्याला वरती परत 2 नंबर येईल, 1 नंबर येईल. तर असे वेगवेगळे वर्कशीट याच्यामध्ये आहेत. आणि जर आपण इथे क्लिक केलं तर आपल्याला पाहिजे ते डिझाईन करू शकतो. म्हणजे इथं स्क्रीन जोडावर आपण क्लिक केलं की नवीन स्क्रीन येतो आणि इथं कस्टमायझेशन करता येतं आपल्याला. जर आपण डबल क्लिक केलं तर पाहिजे ती कुंडली, पाहिजे ते टेबल आपल्याला याच्यात घेता येतात. इथे बघा ह्या सारण्या आहेत, म्हणजे हे टेबल सगळे एवढे मोठे याच्यात लिस्ट आहे बघा. दृष्टी, जेमिनी, वर्षफल, कृष्णमूर्ती जे 3-4 पेजेस तिथे दिसतात तुम्हाला. कृष्णमूर्ती कमी आहे. तर हे सगळे टेबल्स आहेत. हे रेफरन्स आहेत, म्हणजे जन्माच्या वेळेचं पाहिजे की गोचरच्या वेळेचं पाहिजे. त्याच्यानंतर गोचर लग्न आहे, गोचर चंद्र आहे, वर्ष कुंडली आहे, हे तुम्हाला रेफरन्स वापरता येतात. दिनप्रवेश कुंडली आहे, मास प्रवेश कुंडली आहे, तिथी प्रवेश कुंडली, वेगवेगळे त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत. सूर्योदयाच्या वेळेस पाहिजे का, किंवा कृष्णमूर्ती पद्धतीची पाहिजे का, त्याच्यात नंबर टाकता येतो तुम्हाला प्रश्न कुंडली. आणि वेगवेगळ्या लग्न कुंडल्या दिलेल्या आहेत. राशी, भाव समविभाजन, चंद्र, रवी, अंश वगैरे, भाव लग्न, होरा लग्न, भक्ती लग्न, उपपद लग्न आहे, कृष्णमूर्ती कुंडली आहे. आणि वेगवेगळ्या ज्या वर्ग कुंडल्या आहेत ना, त्याची इथे यादी आहे. 150 याची जी कुंडली आहे, 150 अंश ह्याच्यापर्यंत जाते, ती भागापर्यंत, सगळे याच्यात नवीन या व्हर्जन मध्ये 9.0 मध्ये त्यांनी वेगवेगळे अजून कुंडले दिलेले आहेत. अष्टोत्तरांश आहे, त्याच्यानंतर अष्टोत्तरांश वेगळ्या पद्धत आहे. परत काशीनाथ होरा आहे, सोमनाथ होरा, जगन्नाथ होरा, वेगवेगळे प्रकार काढून दिले. वेदांश कुंडली, कौलक कुंडली, पदनवमांश आहे, नाडी नवमांश आहे, सोमनाथ नवमांश आहे, परसिद्धांश, हे सगळे प्रकार त्यांनी दिलेले आहेत नाड्यांश मधले. तर ह्यावेळेस हे वर्ग वाढलेले आहेत याच्यात 9.0. पूर्वी नाड्यांश पर्यंत होते, 1/150 पर्यंत होते, तर आता हे वाढवलेले आहेत त्यांनी. तर आपण जे बघतोय ते 9.0 व्हर्जन आहे. तुम्हाला अक्षरांचं पण ठळकपणा जाणवत, म्हणजे ज्या लोकांनी आधी बघितलेलं आहे हे सॉफ्टवेअर,
तर त्यांना हे वेगळं दिसत असेल जरा की त्यांचे अक्षर वगैरे ठळक झालेले आहेत पहिल्यापेक्षा. तर इथे मी जर डबल क्लिक केलं आणि याच्यापैकी काही निवडलं तर ती कुंडली इथे येते. आपल्याला पाहिजे तसं डिझायनिंग आपल्याला करता येतं. इथे जर मला चंद्राची पाहिजे तर चंद्र घेता येतो. आपल्या रिक्वायरमेंट नुसार आपल्याला इथे कुंडल्या निवडता येतात. इथे जर मला वेगळी पाहिजे, दशांश पाहिजे तर ती घेता येते. इथे खाली आपल्याला जर स्पष्ट ग्रह पाहिजे तर स्पष्ट ग्रह निवडता येतात. आणि याच्यामध्ये स्पष्ट ग्रह कोणत्याही कुंडलीचे घेता येतात तुम्हाला. नवमोसचे घ्या, त्याच्यानंतर लग्नाचे घ्या किंवा वेगवेगळ्या वर्ग कुंडल्या चूज करा. इथे तुम्ही दशा घेऊ शकता. स्वामित्व. या दशा आल्या. खाली समजा कोणाला अष्टक वर्ग लागत असेल तर अष्टक वर्ग घेता येतं. म्हणजे तुम्हाला डिझाईन करता येतं आपलं पेज आणि पाहिजे त्या पद्धतीने वापरता येतं. अच्छा. हे अष्टक वर्गाचा भाग आहे. भिन्नाष्टक वर्ग तुम्ही इथे घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये ग्रह चूज करू शकता तुम्हाला कोणाचं भिन्नाष्टक वर्ग बघायचं. रवी ते शनी आणि लग्न सगळं दिलेलं. मग आपण इथे शनी आणि मग इथे समुदाय अष्टक वर्ग घेऊ शकतो आपण. हे समुदाय अष्टक वर्ग आलं. इथे तुम्हाला आणखीन काही हा एक चौकोन रिकाम आहे. आता आपण काय केलं की हे जे शीट आहे हे 3x3 मध्ये निवडलं. त्याच्यामुळे इथे 9 रकाने होते. हे सगळे 9 रकाने भरलेले. एक फक्त रिकाम आहे. तर इथे आपण बघा 3x3 शीट घेतला. असं आपल्याला वेगवेगळ्या साईजचे करता येतात. 4x4 पण आहे, 4x3 आहे. सगळी साईज आपल्याला घेता येते. इथे टाइम चेंजिंगचं जो टूल आहे समय परिवर्तन यंत्र ते घेता येतं. म्हणजे आपल्याला जर कुंडली मागे पुढे फिरवायची असली तर करता येते. त्याच्यानंतर समय परिवर्तन टूल बार आहे. तुम्हाला लोकेशन चेंज करता येतं. हे जे वर्कशीट तुम्ही तयार केले हे तुम्हाला प्रिय वर्कशीट मध्ये फेवरेट मध्ये घेता येतं. होम स्क्रीन आपल्याला वेगळा तयार करता येतो. इथे आधीचे जे बनवलेले ते शीट तुम्हाला दिसतात. याला जर आपण प्रिय वर्कशीट मध्ये घेतलं आणि समजा आता मी हे सेव्ह करतो. आजची आपण तारीख टाकू किंवा काही पण तुम्ही टाकू शकता की हे जे आहे आपण जॉब करता बघतोय हे ह्या शीटवर आपण. तर या सॉफ्टवेअर मध्ये अजून एक फॅसिलिटी आलेली की युनिकोड फॉन्ट असल्यामुळे तुम्ही मराठीत नाव टाईप करू शकता पाहिजे. म्हणजे क्लायंटचं सुद्धा आणि आपल्याला ज्या ज्या गोष्टी मराठीत वापरायच्या त्या वापरता येतात. इथे बघा आपण जॉब नाव दिलं तर ते शीट आलंय खाली फेवरेट्स मध्ये. आता तुम्ही इथे जर बघताल तर मी काही लोकांच्या कुंडल्यांना मराठीत नावं दिलेले तर ती चांगली वाटते. लोकांना आवडती कुंडली तशी. पूर्वी हा सपोर्ट नव्हता. आता याचं सगळ्यात चांगलं वैशिष्ट्य म्हणजे काय की याच्यात फलादेश जास्त आहे. नवीन जे ज्योतिषी आता शिकतायत तर त्यांना काय की एवढा वेळ नाही की फलादेश वगैरे वाचत बसायचा, पाठ करायचा आणि मग ते क्लायंटशी बोलायचं. पूर्वी काय होतं की मल्टीटास्किंग नव्हतं. माणूस म्हणजे एकच काहीतरी काम करायचे. ज्योतिषी तर तो दिवसभर कुंडल्या हाताने तयार करणे, क्लायंटशी बोलणे हे काम करत होता. आता कॉम्प्युटरवर सेकंदात कुंडली येते. म्हणजे ती पाठांतराचे जे स्किल होते पूर्वीचे आणि वाचनाची जी संस्कृती होती तीच आता थोडीशी कमी झालेली. तर आपल्याला आता काय गरज पडते की फलादेश काढायचं तिथं कुंडलीतून सॉफ्टवेअर मधून आणि त्याचा थोडासा सारांश त्या लोकांना सांगायचा वाचून. अशी प्रॅक्टिस आजकालची ज्योतिषी करतात. मग त्या दृष्टीने फलादेश लागतो. पूर्वी आम्ही सॉफ्टवेअर द्यायला जायचो तर त्यांना सांगायचो याच्यात फलादेश आहे तर ते म्हणायचे आम्हाला त्याची गरज नाही, आम्हाला सगळं तोंडपाठ. पण आता ज्योतिषी विचारतात की त्यात फलादेश किती. म्हणजे वेगवेगळे प्रकार येतात. केपी वाले नाही म्हणणार पण पारंपरिक वाले म्हणतात की आम्हाला फलादेश जास्त असेल सॉफ्टवेअर. तर आता याच्यामध्ये जर आपण फलादेश बघितला तर जनरल इंटरप्रिटेशन आहेच आहे. त्याच्यानंतर प्लॅनेटरी आहे म्हणजे ग्रहफल आहे. भावेश इंटरप्रिटेशन आहे म्हणजे भावेश लग्नेश कुठं बसलेला आहे, द्वितीयेश कुठं बसलेला आहे,
असा फलादेश आहे. दशा इंटरप्रिटेशन आहे, म्हणजे दशाफल आहे. ट्रान्झिट इंटरप्रिटेशन म्हणजे त्याला गोचर फल आपण म्हणतो. आणि क्लासिकल इंटरप्रिटेशन, क्लासिकल मध्ये 1001 योगांची यादी दिलेली आहे. त्याच्यामध्ये 3 पार्ट केलेले आहेत, म्हणजे ह्या कुंडलीला असलेले शुभयोग, या कुंडलीला असलेले अशुभ योग आणि समयोग, असे 3 भाग. आणि शेवटी लाईफ इंटरप्रिटेशन म्हणजे जीवन फलादेश म्हणतो आपण. तर एवढा सगळा फलादेश जर आपण वाचून काढला तर त्या व्यक्तीशी, म्हणजे एखादा ज्योतिषी नसला तरी तो छान बोलू शकेल. इतकं याच्यात डिटेल दिलेलं आहे की त्या व्यक्तीचा स्वभाव, त्याचं पर्सनॅलिटी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतील. आपण स्वतःचं नाव इथे टाकू शकतो. तसं मी पत्ता आणि नाव टाकलेलं. हे पहिलं पेज उघडलं बघा, शर्मिला टॅगोरचं कुंडली. खाली आपला पत्ता वगैरे आपण इथं जसं पाहिजे तसं टाकू शकतो. आता इथे नेक्स्ट पेज साठी एक बटन दिलेलं आहे, पुढं उजवीकडे बाण आहे आणि प्रिव्हियस पेज साठी डावीकडे बाण आहे. तर आपण नेक्स्ट पेजवर क्लिक केलं की पुढचं पेज आहे. या पानावर बघा तुम्ही जन्मकालीन पंचांगातील तपशील आहे. याचे जे प्रिंट आउट आहे हे फार छान येतात. आता अक्षर पण ठळक झालेले, पूर्वी इतके ठळक नव्हते. आणि याची जर कलर प्रिंट काढली तर मागे बघा तुम्ही थोडंसं बॅकग्राऊंडला टेक्स्चर दिलेलं आहे आणि रेड लाईन मध्ये फ्रेम आहे रेड कलर मध्ये जो ओम आहे त्याला पण शेडिंग दिलेलं रेड कलरचं. आणि जे अक्षर आहेत ते ब्लॅक, पण त्याचे हेडिंग जे ते सुद्धा असे मरून कलर मध्ये दिले. तर याची प्रिंट काढली ना तर खूप छान दिसते ती कलर प्रिंट. आणि आता अजून पुढच्या पानावर आपण जातो. कुंडलीचं फळ दिलेलं आहे. एक इंट्रोडक्शन 2-4 ओळी सुरुवातीला, नंतर प्रकृती आणि त्याचा स्वभाव दाखवलेला. बऱ्यापैकी मॅच होतोय प्रिडिक्शन असं आपल्याला कस्टमर क्लायंट आपल्याला सांगतात. कोणीतरी ड्रॉइंग काढतंय स्क्रीनवर, कृपया काढू नका. कोणी चुकून काढतंय असं काढत असेल तरी त्यांनी काढू नका. कोणी मुलं असतील खेळणारे, हे शारीरिक लक्षण त्या व्यक्तीचं सांगितलेलं. भुवयांचा बाग. आता ही शर्मिला टॅगोरची कुंडली आहे, तुम्हाला दिसत असेल बघा की मॅच करतं ते. भुवयांचा बाग, तिच्या कपाळाची ठेवण सिंहासारखी असेल, सुदृढ, बऱ्यापैकी मॅच होत आहे. इथे हे त्याची महत्वाची माहिती आहे. मूळ वाक्य, सर्वात मोठा गुण आहे, अवगुण आहे, महत्वाकांक्षा आहे, शुभ दिन, शुभ रंग वगैरे या गोष्टी आहेत. ह्या आपल्यासाठी कॉमन आहे, आपल्याला माहित पण असतात. पण जो क्लायंट आहे तो त्याच्यासाठी ती उत्सुकता असते आणि ते फार या गोष्टी सिरियसली याचा विचार करतात. पुढच्या पानावर नक्षत्रफळ आहे. नक्षत्रफळ शास्त्रानुसार पण दिलेलं आहे, आधुनिक मताने पण ते देतात पुढे. कोणत्या पाया आहे, उपाय त्याचा काय करायचा. त्याच्यानंतर मानवगण फळ आहे, गोयोनीचं फळ आहे. नेक्स्ट पेजवर आपण गेलो. इथे आता हे ग्रहफल सुरू झालं. आता दुसऱ्या सॉफ्टवेअर मध्ये बघा, एक तर समजा आता ऍस्ट्रो ऑफिस जर बघितलं तर त्याच्यामध्ये 12 भावांचा फलादेश असतो लग्न राशीप्रमाणे. आणि काय होतं की एकाच लग्नाचे 2-3 व्यक्ती जर आले एकाच घरातले किंवा नातेवाईक, तर त्यांचा सगळ्यांचा फलादेश सारखा येतो. तर तिथे आपल्याला फार म्हणजे तसं कुचंबना होते आपली सुद्धा. तर इथे काय आहे की एका लग्नाचे जरी लोक असले तरी त्याची ग्रहाची पोझिशन बदलू शकते आणि फलादेशामध्ये इथे फरक तुम्हाला जाणवतो. इथं बॅलन्स करण्यासाठी दोन्ही पण फलादेश दिलेले आहे, शुभ फल पण दिलेलं आहे, अशुभ फल पण दिलेलं आहे. त्याच्यामुळे आपण जर एकदा वाचून काढलं
बऱ्यापैकी त्या व्यक्तीला आपण समाधानी करू शकतो. चंद्राचं फळ आहे असं इथे प्रत्येक ग्रहाचं घेतलेलं आहे. मंगळ आहे, बुध. आता ही रवींद्रनाथ टागोरांची नात आहे, शर्मिला टागोर. त्याच्यामुळे तिच्या याच्यातलं भविष्य आपण वाचतोय. त्या बृहस्पती द्वितीय भावाचे त्याचं फळ काय आहे, त्याच्यानंतर मी खाली त्याचं अशुभ फळ पण दिलं. शुक्र षष्ठ भावाचे फळ आहे. शनी एकादश भावाचा, राहू एकादश, केतू पंचम भाव. हे झालं भावेश फळ. लग्नेश चतुर्थ स्थानी गेलाय तिथे. गणेश पंचम स्थानी गेले. काही ठिकाणी श्लोकांचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळं जरा बरं वाटतं, काहीतरी सपोर्टिव्ह वाटतं आपल्याला. तृतीय चतुर्थेश असं दोन दोन भाव एका पानावर बसलेले. हे सगळं भावेशाचं फळ संपलं की मग सुरू होतं बघा दशाफळ. वरती दशाफळ दिसेल, त्याची स्टार्टिंग कुठून करायची इथे आपण डेट टाकू शकतो आणि समयावधी म्हणजे त्याचं ड्युरेशन आपल्याला किती पाहिजे आणि त्याच्या लेवल किती पाहिजे. म्हणजे दशेचं स्तर 1 ते 5 आहे, पण जे भाषांतर आहे ते 3 पर्यंत झालेलं आहे आणि 4थी 5वी लेवल फक्त इंग्रजीमध्ये तुम्हाला बघता येते. 1-2 ओळीच असतात सूक्ष्मदशा आणि प्राणदशेमध्ये, पण त्याचा फलादेश आहे आणि त्याचा लोक वापर करतात सुद्धा. तर याला स्वीकृत केलं की दशाफळ कॅल्क्युलेट करून तो आपल्याला समोर दाखवतो स्क्रीनवर. या सगळ्या प्रिंट घेता येतात, हे वेगळं सांगायची गरज नाही, पण त्याची PDF सुद्धा तुम्ही बनवू शकता. याच्यात PDFचा पण ऑप्शन दिलेला आहे ह्या व्हर्जन मध्ये. 7 मध्ये नव्हता, पण याच्यात व्हर्जन मध्ये आलेला आहे. आता इथे बघा महादशा फळ, स्वाभाविक फळ दिलं, त्याच्यानंतर महादशा झाली की पुढे अंतर्दशा आहे, बुध शुक्र. अंतर्दशा झाली की मग प्रत्यंतर दशा आहे, बुध शुक्र शुक्र. 1-2 ओळीच पण शुभ किंवा अशुभ हे आपल्याला अंदाज येतात. आणि दशांपासून बरेच लोक सुरू करतात. मी पण तसंच करतो. मी क्लायंट आले की आधी त्याच्या दशा बघायच्या, तो कोणत्या दशेमध्ये आलेला आहे, म्हणजे त्याला काय त्रास असू शकतो याचा आपण अंदाज घेतो तिथे. की त्या ग्रहाचं जे कारकत्व आहे किंवा त्या ग्रहाची जी पोझिशन आहे कुंडलीची, त्याच्यावरून आपण अंदाज लावतो तो कशासाठी आला असेल. त्याच्यानंतर आपण गोचर बघतो की गोचरीने त्याचे कोणते ग्रह अशुभ आहे. साधारण शनी, गुरु, राहू जरी बघितला तरी आपल्या लक्षात येतं की त्याचे प्रॉब्लेम काय असते. 7.5 विचार केला की लक्षात येतं. हे आपण दशाफळ बघितलं. पुढे आता बघा हा जो बॉक्स आलेला आहे इथे, ट्रान्झिट रिपोर्ट प्रेफरन्सेस, म्हणजे गोचर फलादेशाचे आपण प्रेफरन्स निवडू शकतो. म्हणजे कुठून सुरुवात करायची तुम्हाला, त्याच्यानंतर किती ड्युरेशन पाहिजे, किती महिने, वर्ष वगैरे, आणि कोणत्या कोणत्या ग्रहांचं. तर मी मग असं हे 3च ग्रह निवडतो. गुरु आहे, शनी आहे, राहू केतू आहे. कारण ज्योतिषांचं पोट भरणारे हेच ग्रह आहेत. हे अनिष्ट आल्याशिवाय तो काही जातक आपल्याकडे येत नाही. रवीसाठी तुमच्याकडे कधी येणार नाही जातक. चंद्र, मंगळ याच्यासाठी फारसं कोणी येत नाही. त्याचा शनी अशुभ झाला, गुरु अशुभ झाला किंवा राहू केतू, 1.5 वर्ष राहू केतू, 13 महिने गुरु आहे, 2.5 वर्ष शनी आहे, तर ह्या कारणासाठी तो ज्योतिषांकडे जातो, कारण त्याला दुसरं शास्त्र काही उपयोगी पडत नाही. गोचर फल सुद्धा तो कॅल्क्युलेट करून मग आपल्याला स्क्रीनवर डिस्प्ले होतो त्याचा. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रिंट मारता त्यावेळेस पण असं प्रॉम्प्टिंग येणार तुम्हाला. प्रिंट करताना तुम्हाला कुठून नेमकी सुरुवात करायची आणि
किती लेवल पाहिजे किंवा किती ड्युरेशनचं पाहिजे याची माहिती तुम्हाला तो विचारतो. कधी कधी तो प्रोसेसला वेळ घेतो. तरी आपण तीनच हे निवडले, गुरु, शनी आणि राहू. कारण इतर ग्रहांचं जर घेतलं तर ते खूप मोठा फलादेश मिळतो, म्हणजे गोचरचेच खूप पानं त्यांना द्यावे लागतील आपल्याला. तर आजकाल तर आपण पीडीएफच देतो, पेपरलेस ऑफिस केलं. हे बघा, हे गोचर फल चंद्रापासून, जन्मस्थ चंद्रापासून गुरुचे चतुर्थ भावावरून गोचर चालू. मग त्याची डेट पण येते आणि टाइम पण येतो, कधी तो त्या भावात जातो. आपण जे ड्युरेशन निवडतो 1 वर्ष 2 वर्ष, मी साधारण 2 वर्ष घेतो. कारण काय होतं की जर आपण 1च वर्ष निवडलं तर मग शनीचा फलादेश कधी कधी येतच नाही, कारण तो मुवमेंट करतच नाही ना 1 वर्षामध्ये. कधी कधी तो राशीच बदलत नाही. मग त्याच्यामुळे आपल्याला 2 वर्ष निवडलेलं बरं असतं, कुठेतरी तो बदलतो. तेव्हा नसेल बदलत 2 वर्षातही तर मग आपल्याला 3 वर्ष घ्यावं लागतं. आता याच्यानंतर जे आहे तर ते ग्रहयोगांची फळ आहे, त्याला पण कॅल्क्युलेट होऊन यायला थोडा वेळ घेतो. नमस्कार, बोला बोला. हा नमस्कार, बोला. आता पण पाराशरचा डेमो चालू आहे, लिंक तीच आहे, तुम्हाला जर वेळ असेल तर बघा. ओके, थँक्यू. यांना पण बघायचं असेल तर सांगा, लिंक द्या तुम्हीच त्यांना. ओके, थँक्यू. तर हे इथं आपण ग्रहयोग बघतोय. मी जसं तुम्हाला आधीच सांगितलं की ग्रहयोग 3 विभाग करतो ते ग्रहयोगांचे. 1001 योगांचा इथं संग्रह केलेला आहे. हे खूप ह्यूज कलेक्शन आहे. इतके 1001 योग दुसऱ्या कोणत्याच सॉफ्टवेअर मध्ये नाही. 300 योग घेतात लोक जास्तीत जास्त, 300 350, आणि ते बाकीचे योग घेत नाही. तरी एवढं कॉम्बिनेशन करणारे हे एकच सॉफ्टवेअर आहे. तर हे रुचक महापुरुष योग, आणि त्याचं बघा तुम्ही ग्रंथांचा रेफरन्स आलेला आहे. जातक पारिजात ग्रंथामध्ये हा दिलेला आहे रुचक महापुरुष योग, आणि 7वा अध्याय 60 नंबरचा श्लोक आहे. तर विथ रेफरन्स आलेला आहे. तो कसा फॉर्म होतो, म्हणजे नवीन ज्योतिषांकरता रुचक महापुरुष योग म्हणजे काय, तर मग मंगळ आपल्या उच्च राशीत स्वराशीत स्थित असल्यामुळे लग्नापासून केंद्रात असेल तर ते रुचक महापुरुष योग त्याला म्हटलं जातं, आणि तो मंगळापासून तयार होतो. मग त्याचं डिस्क्रिप्शन म्हणजे त्याचा फलादेश आलेला आहे. हे असे सगळे हे शुभ योग आले कुंडलीत. इतकं मोठं स्क्रिप्ट आहे की आपली कुंडली स्वतःची काढली तरी एका सिटिंग मध्ये वाचणं होत नाही. आपण म्हणतो जाऊ द्या आता नंतर वाचू. खूप याच्यामध्ये फलादेश डिटेल आहे, आणि मग त्या व्यक्तीचं समाधान होतं. पण जर आपण प्रिंट आउट दिली ना की त्याला कोणत्या ज्योतिषाकडे परत जायची गरज नाही की माझं कसं चाललंय काय नाही, कारण त्याला गोचर फल वगैरे सगळं व्यवस्थित मिळालं तर तो कशाला जाईल दुसरीकडे.
सर ही किती पानाची किती दुसरं आपण पानाचा पेज फलादेश आहे? उघडलंय. फलादेश तरी 30-40 पानं नक्की आहे. आणि वर्षफल वाढवलं तेवढं वाढू शकतो. म्हणजे 1 वर्ष वाढवलं, 2 वर्ष, 3 वर्ष, मग ते वाढत राहतात पानं. आणि टेक्निकल पानंही खूप आहेत. टेक्निकल पानं देण्यात काही जास्त अर्थ नसतो. पण मला असा अनुभव आला, काही काही कस्टमर आहेत ना, ते जास्त पैसे खर्चायला किंवा त्याला उत्सुक असतात की मला डिटेल द्या तुम्ही. मग आपल्याकडे मात्र तसे रिपोर्ट छापून आपण एक सॅम्पल तरी काढून ठेवायला पाहिजे. ते आले की त्यांना दाखवायचे की माझ्याकडे हे सुद्धा आहे आणि हे सुद्धा आहे. तुम्हाला 100तून एखादा तरी किंवा 50तून एखादा मिळतो असा कस्टमर की त्याला फार क्रेज असते की मला डिटेल पाहिजे. अगदी मोठं 300 पानाचं पुस्तक दिलं तरी तो घ्यायला तयार असतो. अगदी छान बाइंडिंग वगैरे करून देतात लोक. माझ्याकडे असे कस्टमर आहे, पाराशर लाईट घेतलेलं आहे माझ्याकडून त्यांनी, की ते एक कुंडली 5,000 रुपयात विकतात. त्या बाइंडिंगच्या ह्याच्यामधून, प्रेसमधून ते प्रिंट करतात छान, प्रिंटिंग प्रेसमधून, आणि त्याचं मासिक वगैरे जसं बनतं ना तसं त्याला बाइंडिंग करून घेतात. स्वतःचे त्यांनी कव्हर डिझाईन केले आणि ती कुंडली ते 5,000 विकतात. आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडे वेटिंग असतं की आपण जर त्या कोणी क्लायंटने ऑर्डर दिली तर त्याला ते थांबायला सांगतात, 8 दिवसांनी तुला मिळेल कुंडली, आता लगेच नाही होणार. सर आणि या त्यांचा एक सॉफ्टवेअरचं नाव काय आहे? माणूस गुणमिलन नाही पण ग्रहमिलन पाराशर लाईट. मध्ये आहे का? ग्रहमिलनाच्या मी विवाह हे पाराशर लाईट 9.0 दिसतंय का? जिओ विजन कंपनी. तुम्ही काय म्हटलं मॅडम? पार्सलचं नाव काय सर मॅडम? हॅलो, पाराशर लाईट 9 आहे ना हे? हा मॅडम, काय म्हणलं? हा, मला असं विचारायचं होतं, ह्याच्यामध्ये गुणमिलन तर आपण करू शकतो, ग्रहमिलन पण दिलंय का ह्याच्यामध्ये विवाहाच्या दृष्टीने? ग्रहमेलनाचं नाही दिलं विशेष, पण गुणमेलन आहे ना 2 पद्धतीने आहे. एक तर दशगुण पण आहे आणि अष्टगुण पण आहे. अच्छा. आणि त्याच्यामध्ये ते कालप्रकाशिका पद्धत आहे, कालिदास पद्धत आहे. मी तुम्हाला दाखवतो ते थोड्या. बरं, हा चालेल. गुणमेलनाचे पानं दाखवतो तुम्हाला. हे झालं. सर फलादेशासाठी हे उत्तम आहे का? हो सर, छान फलादेशासाठी सॉफ्टवेअर आहे, खूप छान. हो का? ओके ओके. हो हो. अच्छा अच्छा. काय प्राइस याची? त्याची 25,960 रुपये प्राइस. हे समयोग आपण बघतोय. आणि बरेचसे योग आहेत असे की ते आपल्या एरवी वाचनात येत नाही, कारण याच्यामध्ये खूप पुस्तकं वापरलेले आहेत. बृहत पाराशर ओराशास्त्र वगैरे हे आपण जनरली घेतो, पण आता इथे शंभू ओरा प्रकाश वगैरे असे ग्रंथ सुद्धा वापरलेले आहेत. तर ते म्हणजे माझ्याकडेही नाही तो ग्रंथ. सर्वार्थ चिंतामणी वगैरे आहे, बरेचसे ग्रंथ आहेत, पण काही ग्रंथ नाहीत. आणि काही संदर्भ अज्ञात आहेत, त्याच्यामुळे हे ग्रंथ मिळण्याचा काही प्रश्नच येत नाही. तर असं सगळे फलादेश. आता याच्या पुढे जर तुम्ही गेलात तर मग अशुभ योग सुद्धा दिलेले. म्हणजे ज्यावेळेस आपल्याकडे क्लायंट येतो ना, तर अशुभ योग त्याचे जर आपण बघितले तर तो कशासाठी आलेला आहे हे त्याला आपण सांगू शकतो. आणि जर आपण शुभ योग बघितले तर आपण त्याला पुढे त्याच्या जीवनात चांगल्या घटना घडणार आहेत त्याला धीर देऊ शकतो. तर बरेचसे जे ज्योतिषी आहेत, नवोदित ज्योतिषी ज्याला म्हणतात, जसं आता काही रत्न विकणाऱ्या दुकानात काम करतात बघा काही ज्योतिषी, ते सरळ सरळ हा फलादेश काढून त्यांना रत्न किंवा त्यांचं भविष्य सांगतात. आणि ते बऱ्यापैकी मॅच होतो. ते लोक फार इम्प्रेस होतात आलेले. आणि रत्न विकण्याचंच त्यांचं काम असतं, त्याच्यामुळे त्याला आधी थोडस अशुभ योग सांगून घाबरवतात, मग नंतर शुभ योग सांगून त्यांना धीर देतात. आणि हे रत्न घातलं तर तुझ्या कुंडलीतले अशुभ योग संपणार आहे असं सांगून अगदी छोटे छोटे मुलं, म्हणजे 20-20 वर्षाची मुलं तिथं काम करतात आणि त्यांना पगार आहे 30,000 40,000 प्लस वरचं कमिशन ते मिळवतात. म्हणजे मी एकदा ह्या सगळ्या दुकानांमध्ये, नाव नाही सांगत दुकानांचं, सगळीकडे सॉफ्टवेअर द्यायला गेलो. तिथल्या लोकांना बघून मी चार्ट झालो की एक तर 15-16 वर्षाचा मुलगा होता आणि तो तिथे काम करत होता आणि त्याचं सगळ्यात हायेस्ट इन्कम होतं. त्याला मी विचारलं की बाळा तू कुठे शिकला ज्योतिष? तर म्हणे मी काही शिकलो नाही, इथे मी पहिल्यांदा झाडू वगैरे पोछा करत होतो. हे लोक कसं बोलतात ती स्टाईल बघितली म्हणे मी. त्याला गुजराती, मराठी, हिंदी आणि कन्नड अशा 4 भाषा येत होत्या. ते असंच तो बघून बघून शिकला होता. तो चतुर होता, याच्यात काही वाद नाही. पण मग त्याला त्या मालकाने बसून दिलं ना या कामावर, आणि तो
त्यांच्या पूर्ण टॉप ज्या दुकानांची सिरीज आहे त्यांची पूर्ण, त्या सिरीजमध्ये तो टॉप अर्न करणारा तो होता त्यांचा एम्प्लॉय. तर आता आपण समयोग पर्यंत आलो. याच्यानंतर जीवन फलादेश सुद्धा याच्यात आहे. थोडस तो वेळ घेतो कॅल्क्युलेट करायला. त्याच्यामध्ये जवळपास असे भाव किंवा वेग जीवन फलादेश मध्ये कव्हर केलेले. हॅलो सर. बोला बोला. हॅलो. बोला, मी ऐकतोय. हॅलो सर. तुमचा आवाज येतोय मला, बोला. हा, ते याच्याबरोबर काय डोंगल पण असतो का नुसतं ऍक्टिव्हेट करून घेऊ तुम्ही? डोंगल असतो याला. याला डबल सिक्युरिटी आहे, तसं ट्रिपल सिक्युरिटी याला. तुमची सीडी आणि तुमचं डोंगल. हॅलो. मी बोलतोय, तुम्हाला आवाज येतोय का माझा? हॅलो. नाही सर. हा, तो त्याच्याबरोबर डोंगल पण असतो का? डोंगल. हा, तुम्ही काय करा माहिती का, तुम्ही माझं ऐकून घ्या. कारण काय आहे ना, माझा आवाज थोडासा लेट येईल तुम्हाला. त्या इंटरनेटच्या स्पीडमुळे थोडंसं कमी जास्त होतं. तुम्ही शांततेने ऐकून घ्या मी काय सांगतो ते. येतोय का आवाज माझा? हो हो येतोय. हा, बोला. तर याला ट्रिपल सिक्युरिटी आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुमची सीडी आणि तुमचा यूएसबी डोंगल याचं एक कॉम्बिनेशन असतं. तुम्ही दुसरी सीडी नाही वापरू शकत, किंवा दुसरी व्यक्ती तुमची सीडी नाही वापरू शकत. तर ते कॉम्बिनेशन एक आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला इन्स्टॉल करतानाच तुम्हाला डोंगल वापरावा लागतो. इन्स्टॉल करताना डोंगल नसला तर पुढे रन होत नाही ते. आणि तिसरी सिक्युरिटी म्हणजे फर्स्ट टाइम तुम्ही रन करता सॉफ्टवेअर, त्यावेळेस तुम्हाला तो पासवर्ड विचारतो. तो सॉफ्टवेअर तुम्हाला ऑनलाईन मिळतो या 9.0 मध्ये. तुम्हाला नेटशी कनेक्ट व्हावं लागतं तात्पुरत्या स्वरूपात. आणि एकदा सॉफ्टवेअर चालू झालं मग काही गरज नसते इंटरनेट. आलं लक्षात काळे साहेब? प्रत्येक वेळेस तो पासवर्ड साठी नेट चालू करायला लागेल का? नाही, फक्त पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही चालू करता सॉफ्टवेअर त्याच वेळेस लागणार. नाही, समजा तो पासवर्ड आम्ही लिहून ठेवला, समजा नेट नसेल आमच्याकडे, मग कसं पासवर्ड तो टाकला तर लिहून? पहिल्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही चालू करता सॉफ्टवेअर त्यावेळेस इंटरनेट आवश्यक आहे. आणि मग नंतर तुम्हाला पासवर्ड विचारणारच नाही तो. त्याच्यामुळे तुम्हाला काही लिहायची किंवा त्याचं सेव्ह करण्याची गरज नाही. नाही, समजा आज चालू केलं आणि परत 2 दिवसांनी आम्ही परत चालू केलं तर परत पासवर्ड विचारणार का? तोच पासवर्ड टाकला तर? फक्त पहिल्यांदा चालू करताना, ओके सर. फक्त पहिल्यांदा चालू करताना तो इंटरनेटवरून स्वतःच पासवर्ड घेतो. तो पासवर्ड तुम्हाला काही टाकायची पण गरज नसते. तो कंपनीच्या सर्व्हरला जातो आणि तिथे डिटेक्ट करतो तो की ओरिजिनल आहे की नाही, आणि तो चालू होऊन जातो. मग तुम्हाला नंतर काहीच नाही करावं लागत. नंतर तुम्ही किती वापरा. अच्छा, बरं. मग याच्याबरोबर डोंगल आणि सीडी पण देणार का तुम्ही? हो हो. ओके ओके ओके. सर्व कुठे कुठे लावलं? अरे वा. हा, पण आता वरती भरलं का? हे वरती भरा ना. वरती वरनं खाली भरला का? दीपक शर्मा साहेब पण आलेत का? काय कॉल मी भेटलो तो म्हणे केलं का म्हणे. बर का? म्हणून म्हटलं थोडस. काढा काढा ते कपडे. बेग येते मोठी, थोडा मोठा खड्डा आहे तो. आणि हे पा दत्ता भाऊ, इथे पण एक मला. हॅलो, नमस्कार. कोण बोलतोय? हा, तुम्हाला डेमो बघायचा आहे का? तुम्ही ऑनलाईन बघू शकता ना डेमो. पैसे कशाला बघायचे? मूर्ख माणूस आहे. हे पा इकडे बघा दत्ता भाऊ, इकडे. इथे करा सांगते ते ऐकायला पण कोणी तयार नाही. हा, पण माझ्याकडे सॉफ्टवेअर नाहीये, फक्त बघून घ्या तुम्ही. हो, दाखवेन. हे बघा,
हे बघा हे बेगा तुम्ही आले का पैठण मध्ये? हे बेगा हे बघ मी काल भैरव मंदिर आहे का त्या गल्लीत या. तुझ्या कळालं ना औषध टाकलं होतं का? हे बघ आहे ना, सिमेंट आहे ना आपल्याला. हे बघा हे ही बेग हे तुम्हाला दिसेल ना, ते करून टाका. मी तुम्हाला हे गुणमेलन दाखवतोय आता. एकच मिनिट. हे 9.0 थोडस वेळ घेतोय त्याला. तर आपण काय करू 7.0 मध्ये गुणमेलन बघू. त्याच्यामध्ये फरक नाहीये, दोन्ही सारखंच आहे. हे बघ इकडे. तुमचं बघून घ्या. दिसतोय का स्क्रीन सगळ्यांना? नाही दिसत. आता उघडेल, थोडस वेळ लागेल. हे आपण परत रिओपन केलं मी सॉफ्टवेअर, कारण ते हँग झालं होतं. आपण आता या मॅडमने विचारलं होतं ना गुणमेलन, आहात का मॅडम तुम्ही? आपण इथे 2 कुंडले ओपन करूया. 2 कुंडले ओपन करावं लागतात तुम्हाला जर गुणमेलन बघायचं असेल तर. हा हो आहे, मी आहे. हो. तर ही आपण एक कुंडली उघडली मेलची आणि दुसरी आपण फिमेलची उघडली. तर आता इथे रिपोर्ट्स मध्ये आपण गेलो की इथे कॉम्पॅटेबिलिटी दिसतंय बघा. दिसतंय कॉम्पॅटेबिलिटी? तर इथे दोघांचे बर्थ चार्ट, त्याच्यानंतर इथे बर्थ चार्ट आणि प्लॅनेटरी डिटेल्स म्हणजे स्पष्ट ग्रह, मग मून चार्ट आहे, नवमास चार्ट आहे, अष्टकूट आहे. तर हे सगळे पानं इथे बघता येतात. आपण डायरेक्ट अष्टकूट वर जम्प करू. तर एक मिनिट, आपण अमिताभची कुंडली निवडली, त्याच्याऐवजी आपण शर्मिला टागोरच्या ऐवजी अमिताभची घेऊ, म्हणजे ते इक्वली व्यवस्थित येईल. त्या रिपोर्ट मध्ये गेलो, कॉम्पॅटेबिलिटी मध्ये आणि अष्टकूट. मग तो आता आपल्याला प्रॉम्प्ट करतो की कोणाशी मॅच करायचं आहे. तर जेवढ्या काही आपण समजा फिमेलच्या कुंडल्या उघडल्या असतील तर त्याची लिस्ट इथं तो दाखवेल आपल्याला. मग त्याच्यापैकी आपण एका वेळेस ते एक ठरवू शकतो की कोणाशी मॅच करायचं. आता आपण एकच उघडल्यामुळे एकच ऑप्शन दाखवतोय तो. तर अष्टकूटचं आपल्याला इथं टेबल आता डिस्प्ले होईल. हे अष्टकूट आलं बघा, वर्णवश तारा योनी सगळं आलं इथे. आणि त्याच्यामध्ये 25.5 गुणची कुंडली जुळती. अच्छा. भकुट दोष त्यांनी दाखवलेला आहे, महादोष म्हटलेला आहे त्याला.
तर हे अष्टकूट झालं. आता आपल्याला असं पुढे पुढे गेलं की मग ते पुढचेही पानं दिसतात. किंवा जर तुम्हाला हे मंगळ दोषाचा विचार केलेला बघा, तुम्ही म्हटलं होतात की ग्रहमेलन आहे का, तसं डायरेक्ट ग्रहमेलन नाही याच्यात. तुम्हाला ग्रहमेलन पाहिजे असेल ना तर ते एकतर दातेंचं सॉफ्टवेअर आहे गुणमेलनासाठी, उत्तम येते. आणि दुसरं सॉफ्टवेअर आहे ऍस्ट्रो ऑफिस किंवा किस्मत, की त्याच्यामध्ये काय केलेलं आहे की मुलाचे ग्रह आणि मुलीचे ग्रह अंशात्मक योग किती होतात ह्याचा एक टेबल छान करून दिलेला आहे. आणि मग दुसरा एक टेबल आहे की आस्पेक्ट अँड नवपंचम योगाचा जो टेबल आहे, तर त्याच्यामध्ये षडाष्टक योग, लाभ योग, केंद्र योग, द्विद्वादशक योग हे सगळे योग नंबर मध्ये मांडून दिलेले. म्हणजे षडाष्टक असेल तर 6 येतं, लाभिक असेल तर 3-11 येतं. तर असे त्यांनी तिथे 2 टेबल तयार करून दिलेले आहेत. तर त्याचा मला फार उपयोग होतो. एक प्रिंट काढलं ना त्याचं की लगेच आपल्याला कळतं की गरज नाही पडत, स्वतःला बघण्यासाठी प्रिंटची गरज नाही पडत. पण समजा आपल्याला क्लायंटला दाखवायचं असेल तर एक प्रिंट आउट जर आपण काढलं तर त्याच्यावर मार्कर घ्यायचे, रेड, ग्रीन, ब्ल्यू किंवा हायलायटर घ्यायचे. जिथे जिथे षडाष्टक आहे किंवा अष्टक योग आहे ते जर मार्क केलं, जर ते शीट जर पूर्ण रेड झालं किंवा जास्त रेड आणि कमी ग्रीन असेल तर आपोआपच त्याला आपल्याला समजून सांगायला खूप सोपं जातं. आणि मग 2 ग्रहांचे योग बघून प्रत्येक ग्रहाचं कारकत्वाची आपण वेगवेगळी चर्चा करू शकतो. की समजा रवीचा षडाष्टक असेल किंवा मंगळाचा षडाष्टक होत असेल तो पण आपण विचार करू शकतो त्याच्यात. आणि मग त्याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात तर त्याचं सूक्ष्म विवेचन आपण करू शकतो. आणि त्यांना लग्न करायचं की नाही एकमेकांशी हे ठरवायला त्यांना सोपं जातं, कारण निर्णय त्यांनाच घ्यायचा असतो, आपण फक्त त्यांना डिस्क्रिप्शन देणार. तर हे मंगळ दोषाचा, तर मंगळ दोषावर मग त्यांनी परत आपल्याला उपाय पण सांगितले काय करायला पाहिजे. मंगळ दोष परिहाराचे तोडगे, मंगळ दोषाचा फळ दिलेलं आहे, परिहाराचे तोडगे दिलेले, काही ठिकाणी मग ते उपायांचे श्लोक वगैरे दाखवलेले. हे कुठचं सॉफ्टवेअर आहे? हे पाराशरी मध्येच आहे का? हे नाही. हो, हे पाराशर लाईटच आहे. पाराशर लाईट 9.0 आहे. खाली दिसत असेल बहुतेक तुम्हाला. अच्छा. हा, तर हे इथं मंगळ दोषाचे हे सांगितले त्यांनी. अपवाद वगैरे असले ना तर ते पण दाखवलेले. कारण आपण त्यांना समजून जरी सांगितलं क्लायंटला तरी एवढं लक्षात नाही राहत. अशी जर प्रिंट आउटच आपण व्यवस्थित देऊन टाकली तर त्याची पूर्ण फॅमिली वाचू शकते किंवा त्या दोन्ही पार्ट्या पण बघू शकतात किंवा अपवाद आहे मग हरकत नाही लग्न करायला. कारण कधी कधी फक्त मंगळ आहे म्हणून टाळले जातात लग्न. तसं होणार नाही आपण जर व्यवस्थित रिपोर्ट दिला. बरोबर आहे. हो. आता हे मॅडम दशकूट आहे. दशकूट तसं सगळ्या सॉफ्टवेअर मध्ये येत नाही, पण यांनी दिलेलं आहे. कालप्रकाशिका पद्धतीप्रमाणे हे दशकूट काढलेलं आहे. तर दिन, गण, महेंद्रम, स्त्री, दीर्घम, योनी, राशी, राष्ट्राधिपती, वश, रज्जू, वेद असे त्याचे 10 घटक आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी टेबल करून दिलेलं आहे की किती गुण मिळायला पाहिजे आणि किती मिळालेले, प्राप्त गुण दिलेले 3, 6, 2 असे टोटल त्यांनी दाखवलेले. आणि इतर पण विचार केलेला आहे. आता हा मला दिसत नाही कुठे इतर सॉफ्टवेअर मध्ये. स्त्री पुरुष म्हणजे नक्षत्राला पण हे असतात, स्त्री पुरुष आणि नपुसक नक्षत्र. तर त्याच्यामध्ये त्यांनी ते बॅलन्स करून दाखवलेलं आहे. आणि गोत्र दिलेलं आहे नक्षत्राचं, हे पण फार कमी ठिकाणी बघायला मिळते. आणि वर्ण दिलेला आहे, त्याप्रमाणे त्यांनी विचार केलेला आहे. त्याच्यानंतर तिन्ही पद्धती खाली दाखवलेल्या आहेत. कालप्रकाशिका पद्धत आहे, बी रामनची पद्धत आहे आणि अष्टकूट पद्धत आहे. तर त्याच्यामध्ये कालप्रकाशिकाचे 44 पैकी 29 गुण, बी रामनचे 36 पैकी 25 गुण आणि अष्टकूटाचे 36 पैकी 25.5. असं आपल्याला थोडस डिटेल मिळालं की कन्फर्म होतो की त्यांना हो म्हणावं की नाही म्हणावं. कारण आपले जे जनरल टेबल आहेत ना
त्याच्यावरून आपण ज्यावेळेस बघून देतो तर आपणही थोडंसं डाऊटफुल असतो की आपण सांगितलं ते खरंच योग्य आहे की नाही, आणि थोडंसं मनामध्ये आपल्या भीतीच असते की यांचं आता पुढे कसं होईल आणि आपल्याला काही पुढे परत उत्तर द्यावं लागेल की काय. हो बरोबर आहे. आणि आजकाल जास्त व्हायला लागलं असतं, कारण त्या कारणावरून हो पण आहे ते ना, नाही त्याच्यासाठी अगदी शेवटची म्हणून मला ते ग्रहमिलनासाठी जरा थोडस जास्ती भर देऊन जर का काही म्हणतात ना काही डिटेल मध्ये अंशात्मक बघून जरा थोडस योग वगैरे बघून जरा थोडस जे काही निगेटिव्ह पॉइंट्स आहेत ते त्यांचे ते आपल्याला कसं फुलफिल करता येईल असं त्याच्यासाठी जरा तर आता एक दात्यांच्या सॉफ्टवेअरचा डेमो पाहिला होता का तुम्ही? नाही त्यांचा नाही पाहिला. आमच्याकडे ना जरा थोडं इथे प्रॉब्लेम होता लाईटचा वगैरे. जरा इथे आता बघा 20 लोक राहिलेले, 20 लोक आहेत आपल्या पार्टिसिपंट मध्ये. या सॉफ्टवेअरचा काही प्रश्न नसेल तर थोडं मी मॅडमला हे दाखवतो, मग दात्यांचं सॉफ्टवेअर बघू शकतो आपण. आणि गुणमेलनाचाच विषय निघाला तर मग यांना ऍस्ट्रो ऑफिस पण दाखवू शकतो. ते बघितलंय का मॅडम तुम्ही ऍस्ट्रो ऑफिस? माझ्याकडे ना ऍक्च्युली सर ऍस्ट्रो ऑफिस 2018 आहे, पण ते थोडस मला वाटतं ते काय झालं, मी इथे इंडियामध्ये येताना 1.5 वर्षापूर्वी इंडियामधनं घाईघाईत घेतलं होतं. ते बरोबर चालत नाही असं वाटतंय मला, म्हणजे त्याच्या ह्याच्यावरती रिलायबिलिटी किती असेल. आता इथून मी कॉन्टॅक्ट करतेय पण होत नाहीये त्यांचा कॉन्टॅक्ट मला. बहारीनला आहे ना तुम्ही? हो बहारीनला आहे मी, बहारीनला आहे. हो तेच ना, त्यामुळे जरा. आणि पण हे मला पाराशरचं हे आवडलं त्यांचे ह्याच्यावरती. थोडं नंतर मी डिटेल मध्ये मी तुम्हाला विचारीन नंतर त्याच्याबद्दल. तुम्ही तुमचं जे ऍस्ट्रो ऑफिस आहे ना त्याचा जर मला एक्सेस दिला टीम व्ह्यूवर तर मी तुम्हाला इथून इन्स्टॉल करून देईल ते. बरं चालेल. आणि जे काही प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करता. बरं चालेल, तेही चालेल. पण मला हे पाराशरीमध्ये पण मी इंटरेस्टेड आहे. आणि एक बघू आता, म्हणजे मी तुमच्याशी बोलते मी की थोडस काय कसं चालेल, काही प्रॉब्लेम. माझा नंबर आहे तुमच्याकडे? हो नक्कीच करा मला फोन कधी पण. हो मी फोन करेन. चालेल. सर याच्यामध्ये पेजेस आहेत. केपीचे कमी पेजेस आहेत, मी दाखवतो तुम्हाला. हे बघा इथे हे दिसतंय ना तुम्हाला कॅल्क्युलेशन वर. हो. कृष्णमूर्ती पद्धती चार्ट, त्याच्यानंतर कृष्णमूर्ती पद्धती सिग्निफिकेटर्स, हे 2च पान आहेत इथे. तुम्हाला उघडून दाखवतोय मी. कृष्णमूर्ती पद्धतीचं हा टेबल आहे, स्पष्ट ग्रह आहे. राशी स्वामी, नक्षत्र स्वामी, उपनक्षत्र स्वामी आणि उपनक्षत्र स्वामी, ही 4ही टेबल आहे. जन्मकुंडली आणि कस्प कुंडली आहे आणि खाली स्पष्ट भाव दिलेले आहेत. म्हणजे ज्यांना खूप डिटेल जे 4 स्टेप थेरी, फ्रुटफुल कारेश, कन्व्हेन्शनल वगैरे असं सगळं पाहिजे असेल तर त्याला काही कामाचं नाही मग. पण जनरली बाकीचं त्याला जर समजा कळत असेल सगळं, आता बरेच लोक याच्यावरूनच केपीचं काम करतात बरं का, काही असं अवघड नाहीये. बरोबर. हे कारेश वगैरे दाखवले की त्याच्यावरून उत्तर देतात सरळ लोक. तर मग त्यांना ज्यांना सवय नाही आहे, नवीन जे शिकलेले आहेत ना त्यांना नाही जमणार आहे, त्यांना खूप डिटेल लागतं. पण जुना ज्यांचा अभ्यास आहे, ज्यांनी हाताने कुंडल्या बनवलेल्या आहेत, कारेश काढलेले आहेत, त्यांना काही अवघड नाही. इथे LSRD पण दिलेले, फॉर्च्युना काढून दिलेलं आहे, भोग्यदशा, KPI सगळं दाखवलेलं आहे. केपी साठी तुम्हाला ऍस्ट्रो ऑफिस उत्तम आहे आणि पारंपरिक केपी दोन्ही असेल तर. फक्त केपी करता का सर तुम्ही? हॅलो, आवाज नाही येत. पारंपरिक करतोय. मग तुम्ही हे घेऊ शकता सॉफ्टवेअर. केपी जर असेल ना तर मग तुम्हाला ज्याच्यात केपी पारंपरिक मिक्स आहे असं सॉफ्टवेअर मिळेल. ऍस्ट्रो ऑफिस बेस्ट आहे, त्याची 18,000 किंमत आहे. तुम्हाला त्याच्यापेक्षा कमी हवं असेल तर मग 9,000चं किस्मत आहे, ते चांगलं आहे. दोन्हीमध्ये केपी आहे.
पण ऍस्ट्रो ऑफिस मध्ये जरा ऍडिशनल गोष्टी दिलेल्या आहेत की तुमचं काम फास्ट होऊ शकतं एकदम. आणि फलादेशासाठी कोणतं चांगलं आहे? फलादेशासाठी हेच सॉफ्टवेअर चांगलं आहे, तुम्हाला दाखवतो ना. अच्छा, ओके ओके. आणि चांगलं आहे. दात्यांचं सॉफ्टवेअर मध्ये फलादेश नाही का? गुणमिलन फक्त आहे. नाही, फलादेश नाही. गुणमेलन आहे, कुंडली तयार होती ना, कुंडली अच्छा, तयार हा. होती आणि गुणमेलन ह्या दोन गोष्टी आहेत. ओके ओके ओके, चालेल चालेल. कोणाला बघायचंय का दात्यांचं सॉफ्टवेअर? हो बघायचंय. दात्यांच्या प्राइस काय आहे दात्यांच्या सॉफ्टवेअरची? दात्यांचं सॉफ्टवेअर 6,000 रुपयाला आहे. ओके. अच्छा. दात्यांचं दाखव बरं डेमो. हो, एकच मिनिट. त्यांचं डोंगल मी लावतोय, कारण काय ते हबवर लावलं की एखाद्या वेळेस फेल होतं, म्हणजे मध्येच डिस्कनेक्ट होऊन जातं, हँग होतं. अच्छा. हब असतो ना, त्याच्यावर सगळे डोंगल एकत्र लावतो आपण, तर ते कधी कधी अचानक मध्येच डिस्कनेक्ट होतं आणि आपलं काम बंद होऊन जातं. म्हणून मी त्याला इकडे लावलंय. उघडतंय ते सॉफ्टवेअर. ओके, चालेल सर. दिसतोय का स्क्रीन? संहिता म्हणून दिसतोय स्क्रीन. दात्यांचं लोगो आहे बघा, गणपतीचा. दिसतो. संहिता दाते. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोस्तुते. हे आता बघा, इथे पत्रिका, मॅच मेकिंग म्हणजे गुणमेलन आणि सिस्टम, हे तीनच टॅब आहे. तर आधी आपण पत्रिका बघूया. इथे आपण जी एखादी पत्रिका आधीच टाकलेली ओपन करू. याच्यामध्ये युनिक फॉन्ट सपोर्ट आहे. तुम्हाला मराठी टायपिंग जमत असेल तर तुम्ही मराठी नाव टाकू शकता. आपलं स्वतःचं नाव इथे खाली टाकू शकता, जसं माझं दिसतंय बघा इथे. आणि याला झूम ऑप्शन आहे, थोडस मोठं करता येतं. जर कोणाला दृष्टिदोष असेल तर याला इथे असं ओढून झूम करता येतं. असा जो साईडचा जो पॅनल आहे त्याला पिन आणि अनपिन करता येतं. याला मी अनपिन केलं की तो उजवीकडे हाईड होतो. आणि तुम्हाला हा स्क्रीन पूर्ण दिसतोय. आता इथे स्प्लिट ऑप्शन पण एक आहे, म्हणजे एक पेजचे 2 भाग करतो. दोन्ही भागामध्ये एक आपण एक दुसरी कुंडली बघू शकतो, किंवा मग आपण कुंडली आणि बर्थ डिटेल्स वगैरे असं कॉम्बिनेशन बघू शकतो. तर स्प्लिट ऑप्शन आहे. आणि इथे तुम्ही जर झूम केलं, याला असं ओढलं तर याला फिटचा ऑप्शन आहे परत असं. आणि हा जो इकडे आपण अनपिन केलेला, हा आपल्याला पॅनल उघडता येतो. आणि इथं पंचांग वगैरे हे जे सगळे पेजेस आहेत, या पेजेसवर आपल्याला क्लिक करून एक बघता येतं. याच्यात एक चांगली गोष्ट म्हणजे अशी आहे की जे पौरोहित्य वगैरे करणारे लोक असतील, तर काही शांती असेल ना, जनन शांती, तर ती इथे खाली लिहून येते. त्याच्यामध्ये बऱ्याचशा अशा शांती आहेत की आपल्या नजरेतून सुटतात काही कधी कधी, जसं आता दग्ध योग आहे, मृत्यू योग आहे, अशा काही गोष्टी सुटून जातात. तर ते खाली दाखवतं बरोबर, ते मला आवडलं त्याच्यात. आणि जे पौरोहित्य करणारे लोक आहेत तर त्यांच्यासाठी काय आहे की
ते फायदेशीर ठरतं. त्यांना लगेच त्या शांतीचं काम सुरू करता येतं आणि त्याच्यातून त्यांना पूजा मिळते. पंचांग आहे, मग राशी आणि नक्षत्र इथे दिलेलं आहे. मध्ये ते योग दाखवतात का असं मी म्हटलं, म्हणजे मला कळलं नाही तुम्ही काय म्हणालात ते. म्हणजे त्या जातकाच्या पत्रिकेतले योग दाखवतात का असं? नाही, इथे योग नाहीये. तुम्ही जे गुणमेलनासाठी विचारलं ना, हा 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 ते ऍस्ट्रो ऑफिस मध्ये एक टेबल आहे, तो छान आहे. हा हा आणि याच्यातलं गुणमेलन पण मी दाखवतो तुम्हाला. त्याच्यात लग्नेश, पंचमेश, सप्तमेश याचा विचार केलेला आहे. हा तर ते पण गुणमेलन मी तुम्हाला दाखवतो. चालेल. आधी आता ही पत्रिका मी कंप्लीट करतो. बरं. लग्न राशी कुंडली आहे खाली आणि स्पष्ट ग्रह दिलेले आहेत. आणि ग्रह स्पष्ट ग्रहामध्ये एक कॉलम वेगळा आहे, नवमोश राशी. म्हणजे तुम्हाला इथेच कळतं की तो नवमोशात कुठे गेलेला आहे. ग्रह योग दिलेले आहेत, जसे पंचांगात लिहिलेले असतात त्यांच्या दात्यांच्या, तसेच इथे लिहिलेले आहेत. म्हणजे रवी त्रिकोण चंद्र, रवी युती बुध किंवा शनी षडाष्टक राहू. आणि भावचलित कुंडली यांची खूप सुंदर आहे. जशी आपण हाताने काढून आपण लिहितो, तर तसेच इथं भावारंभ आणि ओळीनी ग्रह मांडलेले आहेत. याचा आपल्याला फार उपयोग होतो. आणि विशेष म्हणजे असा प्रकार दुसऱ्या कोणत्याच सॉफ्टवेअरमध्ये नाही. माझ्याकडे जवळपास 45 प्रकारचे सॉफ्टवेअर आहेत. अशी कुंडली कोणाकडेच नाहीये. आणि मी सगळ्या कंपन्यांना ही कुंडली पाठवली आल्यावर माझ्याकडे, पहिल्यांदा जे सॉफ्टवेअर लॉन्च झाले. किंवा मला असं करून द्या तुम्ही, तुमच्याही सॉफ्टवेअर मध्ये असं करा. तर कोणीही आतापर्यंत केलेलं नाहीये. केपी साठी खूप उपयुक्त आहे ग्रह, हे पाहिजे अशी एक. हो, केपी साठी फारच छान आहे. आणि हे डोळ्यावर बघितल्या आपल्याला हा भावारंभ ग्रह, त्याचं फलित लगेच कळेल आपल्याला. बरोबर आहे. वेळ लागतो नाही बघायला.
आधी पोहे टाकायचे म्हणजे सर्व कांदा परत सगळीचा सर तुमचा आवाज येत नाही. माझा माईक म्यूट आहे. मी परत एकदा सांगतो बरं का. आवाज येत दोषाचा इथे परिहार होतोय. आता येतो का? हो आता येतोय. हा, इथे मंगळ दोषाचं मी तुम्हाला सांगतोय की मंगळ दोष बघा, अर्चनाच्या कुंडलीत मंगळ दोष आहे. तो सप्तमात मंगळ असल्यामुळे ती मुलगी मंगळिक आहे. पण याचा शनी जो आहे तो दशमात असल्यामुळे शनीची बघा 7, 8, 9, 10 आणि हिचा जो मंगळ आहे सप्तमातला त्याची चतुर्थ दृष्टी दशम स्थानावर आहे. एकमेकांना ते पाहत आहेत. एकमेकांच्या कुंडल्या जर आपण हे केलं, सुपर इम्पोज केल्या, तर आपल्याला असं दिसेल की ते दोन्ही ग्रह एकमेकांना कंट्रोल करतायत, एकमेकांना बघतायत. म्हणून हा मंगळ दोष इथं न्यूट्रल झाला असं सांगितलेलं आहे. आणि हे नियम त्या ग्रंथांमध्ये आलेले असल्यामुळे त्याचा परिहार झालेला आहे. पुढे आपण ग्रहमेलन बघतोय की अर्चनाच्या कुंडलीत गुरु, बलवान गुरु हा त्याची प्रथम स्थानावर दृष्टी आहे आणि अविनाशच्या कुंडलीत प्रथम स्थानात चंद्र हा ग्रह आहे. दोन्ही कुंडल्यामधील प्रथम स्थानातील ग्रह परिस्थितीचा विचार करता प्रथम स्थान विवाहास पूरक आहे. आता बघा आपण बघूया गुरुची प्रथम स्थानावर दृष्टी आहे. मुंबईवाली लॅपटॉप याची प्रथम स्थानावर दृष्टी म्हणजे हा भावचलित मध्ये बहुतेक तिकडे येत असेल पुढे. आणि चंद्र हिचा दशमात आहे. तर यांचा एकमेकांचा संबंध आल्यामुळे हा दाखवतोय की आपल्याला तर भावचलित कुंडली बघावं लागेल त्याच्यासाठी. तर हे झालं प्रथम स्थानाचं. अर्चनाच्या कुंडलीत गुरु बलवान, शनी बलवान या ग्रहाची पंचम स्थानावर दृष्टी आहे. दोन्ही कुंडल्यामधील पंचम स्थानातील ग्रह परिस्थितीचा विचार करता ते पूरक आहे. आणि चंद्र शनी या ग्रहाची सप्तम स्थानावर दृष्टी आहे अविनाशच्या कुंडलीत. दोन्ही कुंडल्यामधील सप्तम स्थानातील ग्रह परिस्थितीचा विचार करता तेही पूरक आहे. आणि मग लग्नेशाचा पण विचार केलेला आहे. द्वितीय स्थानात आहे अर्चनाच्या, अविनाशचा सप्तमेश अर्चनाच्या लग्न आणि भावचलित कुंडलीत द्वितीय स्थानात आहे. दोन्ही कुंडल्यामधील लग्नेश आणि सप्तमेश यांचा विचार करता कुंडल्या विवाहास पूरक आहेत. तर हे आपल्याला फायनली ग्रीन सिग्नल मिळालेलं आहे, अनुकूल दाखवलेलं आहे. तर याच्यात फायदा काय होतो की हे एक पेज आपण जर प्रिंट करून दिलं तर जातकाचे बरेचसे प्रश्न संपुष्टात येतात आणि आपलंही कर्तव्य संपतं की दात्यांनी सांगितलंय, दात्यांनी त्याला ग्रीन सिग्नल दिलेला आहे,
आणि त्याच्यामुळे आपण थोडस मोकळं त्याला सांगू शकतो की तू हे लग्न कर किंवा करू नको. या सॉफ्टवेअर मध्ये काही प्रश्न आहेत का? सर याच्यात फक्त हे सांग गुणमिलन आहे, बाकी काही नाही का? पत्रिका दाखवली ना आधी मी. सर पूर्ण पेज दाखवा ना. सर पूर्ण पेज दाखवा, पूर्ण पेज दाखवा ना जरा. हा पूर्ण पेज म्हणजे पूर्ण पेज दाखवा. असं मला स्क्रोलच करावं लागेल, ते एका स्क्रीनवर दिसणार नाही तुम्हाला पूर्ण. मी स्क्रोल करतो आता, तुम्ही खालचा भाग बघताय बरं का. खाली त्याचा रिझल्ट आलेला आहे आणि खाली आपण ज्योतिषाचं नाव म्हणजे इथं माझं नाव टाकलेलं आहे, तर तसं आपण टाकू शकतो. आणि आता मी हळूच वरती सरकवतोय, तर इथे त्या गुणमेलनाचं टेबल दिलेलं आहे, इथे आडव्या ह्याच्यात दिलेलं आहे टेबल. थोडस मी शकतो अजून. हा आता पूर्ण दिसत असेल तुम्हाला? नाही दिसत. दिसतंय का? नाही. थोडं वेळ लागेल, इमेज यायला थोडा वेळ लागतो. ओके ओके. अच्छा, म्हणजे एवढं छोटं दिसेल एका पेपरवर? हा नाही एवढं छोटं मी केलंय त्याला, तुम्हाला बघता यावं एका स्क्रीनवर. A4 साईज वर प्रिंट होईल मॅडम. पण मग सर का याच्या फळाचं सांगतो म्हणजे आपल्या 12 भावांचे सांगता येतं का? तुमचा आवाज कट होतोय बरं का सर. नाही सर, मी काय म्हणतो की 12 भावांचे आपल्या याच्यात सांगता येईल का? फलादेश म्हणतात. हा फलादेश. नाही, दात्यांनी फलादेश दिलेलाच नाहीये ना. नाही फलादेश त्यांनी नाही दिलेला आहे. तुम्हाला तुमच्या त्या कुंडली मार्फत आपल्याला सांगता येईल का ग्रह कोणाच्या दृष्टिकोनावर? हॅलो. हो, दृष्टीचा त्यांनी दिलेला आहे ना, योग दिलेले आहेत त्यांनी, ग्रहांचे योग दिलेले आहेत. सांगू शकतो ना, तेच मी म्हटलं. अच्छा ओके, थँक्यू. हॅलो. वेलकम. हॅलो. हा मॅडम बोला. हा, आता आपण विवाहासाठी मॅडम मी ऐकतोय. विवाहासाठी आपण 2, 7, 11 हे भाव म्हणजे केपीत बघतो. आणि तसं पारंपरिक मध्ये सुद्धा आपण कुटुंबस्थान आणि लाभस्थान किंवा व्ययस्थान आपण बेडरूम म्हणतो, तर त्याचा आपण विचार म्हणजे करतोच हे बघताना, मॅच मेकिंग बघताना. तर तसं यांनी विचार केलाय का या भावांचा? नाही, यांनी आपलं पारंपरिक प्रमाणे काय केलंय की लग्नेश, पंचमेश, सप्तमेश याचा विचार केलेला दोघांच्या कुंडलीतला, आणि मंगळाचा विचार केलेला. कुटुंबाचा विचार नाही केला. नाही, मग तिथं दृष्टी किंवा अशुभ ग्रहयोग दाखवले ना त्यांनी. आता एक वाक्य खाली दाखवलं बघा, मी तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो की काय केलंय त्यांनी. की तुम्हाला आता दिसत असेल थोडं मोठं. हो. बघा, अविनाशच्या कुंडलीतील सप्तमेश अर्चनाच्या लग्न आणि भावचलित कुंडलीत द्वितीय स्थानात आहे. म्हणजे आला का कुटुंब स्थानात. दोन्ही कुंडल्यामधील लग्नेश आणि सप्तमेश यांचा विचार करता कुंडल्या विवाहास पूरक आहे. म्हणजे जो इनडायरेक्टली विचार येतोच आहे तिथे, पण मेन त्यांनी भर दिलेला आहे लग्नेश, पंचमेश, सप्तमेश आणि मंगळ दोष याचा विचार जास्त केलेला. अच्छा. आणि आता याच्यात सुद्धा काय होतं माहितीये का की बरेच लोक तक्रार करतात की कुंडली मॅच होतच नाही लवकर. आता 2-3 कुंडल्या आल्या की तो क्लायंट पण वैतागतो, ज्योतिषी पण वैतागतो. तर मग तिथे हा जो नियम आहे ना तो रिलीज करण्याचं थोडं तिथे बटन दिलेलं आहे की तुम्ही अभिनव विवाह मिलन कोष्टक आहे, त्याच्यामध्ये ते काय करतात, सुरुवातीचे 5 कूट जर शुभ असले तर ते ओके म्हणून सांगू देतात. ते अभिनव गुण मिलन आहे ना, त्याच्यामध्ये टेबल वेगळा आहे बघा तो 95, तर ते जर ऑन ठेवलं तर थोडस कंडिशन रिलीज करतो तो. मग याच्यामध्ये एकच पेज येतं का या सॉफ्टवेअर मध्ये? गुणमेलनाचं एकच पेज आहे का? आणि बाकी काय आहे मग त्यामध्ये? पत्रिका आहे, पत्रिका तयार होती ना पूर्ण. तुम्ही आधी बघितली का नाही बघितली? नाही बघितली. नाही. पत्रिका नाही बघितली का? नाही बघितली. पत्रिकेवर आलोय आता. अच्छा ओके. दिसते का आता पत्रिका इकडे? हे बघा, हे पहिलं पेज दाखवलं, इन्फो पेज आहे, म्हणजे आपण जी इन्फॉर्मेशन टाकली ती आहे. मग पंचांग आहे, मग राशी नक्षत्र आहे. हे आधी दाखवलं होतं मी. लग्न राशी कुंडली आहे,
मग स्पष्ट ग्रह आहे, ग्रह योग दिलेले आहेत, आणि भावचलित कुंडली आहे, आणि मग ह्या वर्ग कुंडल्या होरादृष्टान, सप्तमोष, नवमोष, ह्या सगळ्या वर्ग कुंडल्या झाली की विंशोत्तरी दशा आहे. विंशोत्तरी महादशा झाली की मग अंतर्दशा आहे. अंतर्दशेनंतर मग विदशा आहे. ओके. म्हणजे आपण जसं पर्सनल सॉफ्टवेअर म्हणतो तसं छोटस सॉफ्टवेअर हे याच्यामध्ये बेसिक सगळं काम होऊन जातं. हो हो, अगदी होतं. आणि बरेच लोक काय करतात की त्यांना सगळं फलादेश वगैरे आहे ना, पत्रिका बघून सांगायची सवय असते आधीपासून. जे सिनियर ज्योतिषी आहे ना, ते सॉफ्टवेअर जास्त घेतो मॅम, की ते म्हणतात आम्हाला जास्त फीचर नकोच आहे, तर तुम्ही आम्हाला सांगा की कमी किमतीचं कोणतं सॉफ्टवेअर. तर हे चांगलं वाटतं त्यांना, कारण काही लोक ते फलादेश वाचला ना कॉम्प्युटरचा की कन्फ्युज होतात ते. मग त्याच्यापेक्षा ते म्हणतात आम्हाला जे आठवतं, जे पाठ आहे तेच आम्ही सांगतो. आणि याच्यात योगिनी दशा पण आहे खाली. जर कोणी योगिनीचा अभ्यासक असेल तर त्याला योगिनी दशा वापरते. महादशा आणि अंतर्दशा आहे. एवढं याच्यात होतं. याच्यामध्ये जवळपास 28 पानांची A4 साईजची कुंडली येते. जर हाफ साईज केलं तर त्याची 56 होतात किंवा 52 पानं येतात. आणि मग क्वार्टर साईज जर केली तर अजून थोडीशी जास्त येतं असं. तर मी हाफ साईज मध्ये प्रिंट करून देत असतो कुंडली. कोणत्याही सॉफ्टवेअर मधली मी हाफ साईजच देतो शकतो. किंवा आजकाल पीडीएफच जास्त चालते. म्हणजे मी पीडीएफ व्हॉट्सअपवर पाठवतो किंवा ईमेल पाठवतो त्यांना. प्रिंट काढता येते नंतर त्याची. हो, प्रिंट काढते. आता हे लॉकडाऊन मध्ये तर ते फार मला काम येते, कारण मी आधीपासून ती सवय लावली होती पीडीएफ पाठवायची. तर आता बरं होतंय ते की लोक मागतात तर मी त्यांना सरळ पीडीएफच पाठवून देतो. हो हो, पेमेंट ऑनलाईन येतं सगळं. पण मग सर एकाच वेळेस हे दोन सॉफ्टवेअर आपल्याला वापरता येतं का? हो, मी एका वेळेस 6 सॉफ्टवेअर उघडतो. एक कुंडली बघायला मी किमान 5 ते 6 सॉफ्टवेअर उघडतो. मला जे जे पानं पाहिजे ते मी कलेक्ट करतो, किंवा मी स्विच करतो इकडून तिकडं तिकडून इकडं. आपल्याला जाता येतं सॉफ्टवेअर. अच्छा, कधी हे पान कधी ते पान लागतं बघताना. मी ते म्हटलं एका वेळेस दोन आपल्याला सॉफ्टवेअर हो, टाकता काहीच प्रॉब्लेम नाही. ओके ओके, अगदी अगदी. थँक्यू सर. सर आपल्याकडे अवेलेबल आहे ना हे दातेंचं? हो, सगळ्या कंपन्यांची सॉफ्टवेअर माझ्याकडे मिळतात. भारतात जेवढ्या कंपन्या आहेत त्या सगळ्यांची सॉफ्टवेअर माझ्याकडे. ओके, ठीक आहे, चालेल चालेल चालेल. थँक्यू मॅडम. सगळ्यांचे धन्यवाद परत एकदा डेमो पाहिल्याबद्दल. आपण 2 वाजताच एक व्याख्यान ऐकणार आहोत. दीपक पिंपळे आहेत आणि खूप तरुण ज्योतिषी आहेत आणि त्यांचा अभ्यास चांगला आहे. त्यांचे वडील चांगले साधना करतात, उपासक आहेत. ते स्वामी समर्थांचं त्यांच्याकडे केंद्र आहे आणि त्यांच्याकडे म्हणजे खूप गर्दी असते. एवढं म्हणजे त्यांचे क्लायंट म्हणता येतील, भक्त म्हणता येतील. त्यांच्या वडिलांकडे दरबारच भरलेला असतो आणि यांना वारसा वडिलांकडून मिळालेला आहे. ती उपासना, अधिष्ठान तुम्हाला त्यांना बघितलं की लक्षात येईल. तुम्ही त्यांच्या व्याख्यानासाठी जरूर यावं. धन्यवाद. हो, धन्यवाद तुम्हाला पण सर, खूप धन्यवाद. खूप सेवा देताय ह्या तुम्ही, त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. आपल्या सगळ्यांचं सहकार्य आहे, आशीर्वाद आहेत देवाचे. अच्छा अच्छा, थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सर. काळे साहेब काही बोलताय का? मी एंड करतो मीटिंग. धन्यवाद.